दिशाज्ञान चाचणी यावरचा प्रश्न पाहूया. काय म्हटले बघा, एक माणूस पश्चिम दिशेला तोंड करून उभा आहे. म्हणजे ह्या बाजूला बघा, इथं मी आधीच तयार करून ठेवलेलं आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम हे ॲरो तुम्हाला पाठ पाहिजे किंवा ह्या दिशा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. दिशाज्ञान चाचणीचा प्रश्न सोडवण्यासाठी एक माणूस पश्चिम दिशेला तोंड करून उभा आहे. पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 अंशांमध्ये वळतो. आता बघा, प्रत्येक दोन दिशांमधले हे जे अंतर आहे ते 45 डिग्रीचं आहे, म्हणजे 45 अंशाचं आहे. म्हणजे तो कुठे गेला, आता त्याचं तोंड कुठे गेलं, वायव्येकडे तोंड झालं त्याचं. बघा, 45 अंशामध्ये तो वळला. नंतर त्याच दिशेने पुन्हा तो 180 अंश वळला. म्हणजे हे 45 किती झाले, 90. परत हे 45 आणि हे 45 किती झाले, हे 45 झाले 90, हे 45 झाले 90. मग त्याचं तोंड कुठे, आता आग्नेय दिशेकडे त्याचं तोंड आलेलं आहे, आग्नेय दिशेकडं. म्हणजे आधी तो 45 अंशामध्ये वळला आहे, त्याच्यानंतर तो पुन्हा त्याच दिशेने 180मध्ये वळला आहे. म्हणजे हे 45 झाले 90, पुन्हा हे 45 झाले 90, 90 आणि 90 180. म्हणजे त्याचं तोंड आता आग्नेयकडे, बरोबर. नंतर तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 270 डिग्री वळला. आता तो आग्नेय दिशेकडे, त्याचं तोंड आहे आग्नेय दिशेकडं. आता त्याला घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळायचं आहे 270 अंशामध्ये. बघा, आता इथं तसं आग्नेयकडं तोंड आहे. नंतर बघा, हे 45 हे झाले 135 अंश, बरोबर. पुन्हा हे 45 135 अंश, 135 आणि 135 झाले 270 अंश. म्हणजे तो आता त्याचं तोंड आहे नैऋत्य दिशेकडे, बरोबर. ह्या पद्धतीने तुम्हाला दिशा ज्ञान चाचणीमध्ये हे प्रश्न सोडू शकता. तर आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे, याचं उत्तर काय येईल मग, नैऋत्य. बघा, पहिले तो 45 अंशांमध्ये वळला आहे, नंतर 180मध्ये घड्याच्या काट्याच्या दिशेने वळला आहे, नंतर घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तो 270 वळला आहे. तर त्याचं तोंड कुठे येईल, नैऋत्य दिशेला येईल.